चांगले दिवस आले की लोकांना बघवत नाही, हे एक खरं आहे बरं का. आणि वाईट दिवस असतात ना आपल्यावर, त्यावेळेस खूप मजा घेतात ती लोकं. तर असो, प्रत्येकाच्या बोलतात ना घरोघरी मातीच्या चुली. आणि त्याच्यानंतर मग आज मी निघाले मार्केटमध्ये. तर आज आहे गुरुवार माझा, तर उपवास पण बरंच काय काय घ्यायचं होतं. आणि योगा नेहमी गुरुवारीच येतं, कारण का रुद्र पण येणार होता स्कूलमध्ये. त्याच्या अगोदर मला जाऊन यायचं होतं, कारण का परत तो आल्यानंतर त्याचा दंगा असतं त्यामुळे. आणि ही पण सोबत येणार होते. फायनली मी निघाले मार्केटमध्ये. तर ईश्वरपूरमध्ये ना 2 मार्केट म्हणजे असतात, आठवडी बाजार, रविवार आणि गुरुवार. तर आजचा गुरुवार आणि बरंचसं जे काही लागणार होतं साहित्य ते मी घेतलंच. तर काय काय घेतलं आहे शेवटी तुम्हाला कळणारच आहे. आणि इथे महत्त्वाची एक गोष्ट मी घेतलं आहे, आणि काय घेतलं हे तुम्हाला कळलंच असेल, पण शेवटी नक्की तुम्हाला दिसेल. फायनली सर्व काही घेऊन झालं, मस्तपैकी नारळाचं पाणी वगैरे पिल्यानंतर घरी निघालो. आणि घरी आल्यानंतर दाखवते तुम्हाला काय काय आणलं आहे. पांढरा घेवडा आहे, देशी वांगे आहेत, यांनी मागं आणली होती आणि खूप छान रस्सा म्हणजे आमटी वगैरे होत होती, त्यामुळे रिटर्न घेऊन आली मी. आणि देवासाठी फ्रेश फुलं होती ती पण घेऊन आली. नाश्त्याला गरा वगैरे पाहिजे होतं, घरातला किराणा माल. देवासाठी तेल संपलं होतं, आणि रुद्रजना चहासाठी त्याला बिस्किट वगैरे लागतातच. तर जे काही मला लागणार होतं साहित्य ते मी घेऊन आली, कारण का परत ना रिटर्न जायला होत नाही. आणि मंगळवारपासून ह्याच्या मागं लागली होती मी. तर ही महत्त्वाची वस्तू बरं का, मला तर खूप आवडली. आणि याचा उपयोग मी काय करणार हे तुम्हाला पुढे सांगतेच नक्कीच. तर मी खूप हॅप्पी आहे. छोट्या छोट्या गोष्टीत ना मला आनंद मानायला खूप आवडतं, आणि खूप मी हॅप्पी आहे या गोष्टींमुळे, छोट्या छोट्या गोष्टींमुळे. आणि कोथिंबीर पण आता दर वाढला आहे खरं, पण कोथिंबीर मला लागतेच. अशी नसली ना की जमत नाही, त्यामुळे घेऊन आली. महाग होती खरं. आणि बाकीचे कडधान्य वगैरे आमटीसाठी बरं पडतं, घरात जर असले ना कडधान्य तर आमटीचं काही टेन्शन येत नाही. भाजी काय कशाची करायला येते लगेच. आणि कांदा बटाट पण पाहिजे होतं, तर ते पण घेऊन आली. घरात होते शिल्लक कांदे खरं, पण ते बारीक. आज आहे गुरुवार, आणि आता स्वयंपाक मला बनवायचा आहे, आणि बरीचशी शॉपिंग बोलताना खरेदी. आमच्याकडं गुरुवारचा बाजार पण असतं, तर जे काही लागणार होते ते घेऊन आले. आणि आता आमची लिवा पण आहे, त्यामुळे जे काही मला मी पीठ मळण्यासाठी जी वस्तू घेत होती ना, तर ती वाटका बोलतात तिला, तर ते आता लिवायला लागते. त्यामुळे मग मी नवीन घेऊन आले. आणि कढई म्हणजे आपण याचा वापर 3 ठिकाणी करू शकतो. इंडक्शनवर ही आहे ना, इंडक्शनवर चांगली म्हणजे एकदम जड आहे, तर इंडक्शन म्हणजे हेवी आहे. इंडक्शनवर सुद्धा ही बसू शकते वस्तू, आणि यात पीठ ही सुद्धा मी मळू शकते. तर मग ह्या 2 ह्यांनी मी ही वस्तू घेऊन आले. आणि ही मला 260 रुपयाला बसले, आणि खूप हेवी आहे खरं तर. त्यामुळे मी असं विचार करून घेतला, आणि खूप हेवी पण आहे, छान आहे. तर आजची शॉपिंग माझी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट. नवीन वस्तू घेतल्यानंतर ती यूज कधी करते असं नेहमी प्रत्येक स्त्रीला होत असतं. तर जेवण तर बाकी बनवलं होतं, पण आवडणं पाहिजे होती खिचडी भात, त्यामुळे मोडाची भाजी आणि खिचडी लोणचं. माझं तर उपवास होतं, माझ्यासाठी चपाती वगैरे करून घेतली मी. तर या सर्वांनी जेवायला.